नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी सिरियलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 8:55, 9 वाजत आल्यात। एवढा उशीर का? तर आलतो आपण एक तासापूर्वी, पण काय तेच CNG ला लाईन आणि नाश्ता वगैरे, आणि आज ऑइल लेवल थोडं कमी झालं, येल्ला टेकलेलं, म्हटलं थोडं लेवल अप करावं आणि म्हणून थोडंसं टाकलं। एक थोडंसं एवढं येल्ला हे माझं, हे बघा इथून, हे बघा एका दांडेची सिगरेटची हे येल लाईन समजा इथवर होती, मग मी थोडंसं एवढं टाकलं, म्हणजे लेवलच्या थोडंसं वर टाकायचं, जास्त नाही टाकायचं। कोण कोण काय करतं, येलच्या पार म्हणजे हायला नेतात, एवढा हायला यायचं काही गरज नाही, थोडंसंच टाकायचं आणि दर आठवड्याला चेक करायचं। आता मला वाटतं 1 महिना झाला असेल सर्व्हिसिंग करून, आहे ना, महिना एक झाला असेल, पण आपण दर आठवड्याला चेक करता सांगतात नाही, कधी कमी होईल कधी नाही का। त्यामुळं येलवर आलं तरच थोडंसं लेवलअप करायचं। आणि सगळं नाश्ता वगैरे झालेले, तर बघूया आज किती होतात किती नाही। हां, तर CNG आज कितीचं टाकले सांगायचं होतं। तर 2 कांड्या होत्या, जे की तुम्हाला माहिती आहे, शनिवारी 2 कांड्या उरलेल्या, त्यावर आपण लगेच घरी गेलो, पण आपले 1000ची लेवल करून गेलो। तर 2 कांड्या उरलेले, तर 200 रुपयाचं टाकलं, 200 रुपयात फुल झालेलं आहे। तर मग आज टार्गेट आहे आपल्याला 1600चं, तर बघू आज 1600 होतात का नाही, आणि पडायला ती ऑर्डर घ्यायची। तर मित्रांनो, उबेरने ऑफर काढली नाही का, आपण नाही का म्हणत होतो पहिले की 110ची ऑर्डर पडले की 10 रुपये ते घ्यायचे, 100 रुपये आपल्याला द्यायचे। तर आता ते वरचे जे 10 रुपये ते घेणार नाही, 0% कमिशन घेणार असं त्यांचं म्हणणं आहे। मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर नेतो आणि बघा काय म्हणणं आहे त्याचं, काय नाही। म्हणजे समजा जर 100ने ऑर्डर पडली तर 100 पूर्ण आपले रॅपिडोसारखं, ओलासारखं। बघू आता काय होते काय नाही, धंद्यात फरक पडतो की नाही हे बघूया। पहिली ऑर्डर उबेरची पडलेली, ड्रॉप झाली आहे। वाजल्यात 9:32, आणि जसं की उबेरनी म्हणलेलं की नाही का, तुम्हाला फुल पेमेंट भेटेल, कमिशन वगैरे काही घेणार नाही, ते तसं काही नाही आहे अजून तर चालू झालं नाही, भविष्यात होईल, उद्या परवा तेरवा किंवा आठवड्याने महिन्याने माहीत नाही। जर आता नाही होणार तर तारीख टाका, तसं तिथं तारीख नाही आहे, काही नाही आहे। 126 झाले ते 112 दिले का? असं जर द्यायचंच नव्हतं पूर्ण पेमेंट, तर कशाला ॲडव्हर्टाईजमेंटवर पैसा वाया घालवता? जिथं आमची खरी मेहनत आहे, जिथं आमचं हक्काचा पैसा आहे, तिथं आम्हाला द्यायचं नाही, उगाच जाहिरातीवर पैसा वाया घालवायचा। काय सांगावं आता, रोजचं ते जावं। चला बघू आता दुसरी ऑर्डर कधी पडते। सकाळच मोबाईल गरम झाला, 2-3 वेळा दाबल्याशिवाय होतच नाही। 11:35 झालेत मित्रांनो, आपण आता आहोत मगरपट्टा सिटीमध्ये, आणि आपले टोटल जे अर्निंग झाले 400 रुपये झालेत, जे की मला वाटतं ठीक आहे, कारण उशीर आलो आपण। आणि आत्ता इथनं बघायचं आहे रिटर्नला ऑर्डर पडते की नाही। अवघड दिसते, कारण आता दुपार झाले आणि अवघड दिसते, बाकी काय म्हणणार, अवघड दिसते, जरा टपच दिसते। आता 1600 सोमवारच्या हिशोबाने, माझ्या हिशोबाने तर आत्तापर्यंत 700-800 झाले, पण बॅक टू बॅक ऑर्डर पडत होती, पण अर्धा 1 तास वाया गेला आपला ट्रॅफिक, आणि मुंडव्याला ऑर्डर पडली, तिथनं आपल्याला आता मगरपट्ट्याला आलं आपण। आता इथनं बघू, पडलं तर पडलं, नाही तर 5-5 मिनिटाला लोकेशन चेंज करायचं, काय करू शकतो दुसरं। पण एंड ऑफ द डे 1600 करूनच जाणार भाऊ, शब्द आपला। ह्याला असं 0, 2, 3 सेकंद झालं की 0 नंतर 1 सेकंद होतं, म्हणजे तर आपल्यामुळं नाही का जरा प्रॉब्लेम होते। ब्लॉगिंग करणं अवघड आहे उन्हाळ्याचं, राव मोबाईल खराब झाला आपला, नवीन घ्यायला पाहिजे। तर वाजलं तर 12:01, आणि आपण आता आहोत हडपसरमध्ये। टोटल झाल्यात 500 रुपये, 12 वाजेपर्यंत 500, ठीक आहे, काय हरकत नाही। तर 12 नंतर आता बघायचं की पुढचे 500 कसे होतात कसे नाही, तर बघूया ह्यानंतर मग 500 कसे होतात। तर मित्रांनो, आत्ताच एका कस्टमरला आपण खराडे IT इंडस्ट्रीला सोडलं, आपण आहोत खराडे IT इंडस्ट्रीच्या इथं। वाजल्यात 1:20, जेवलो नाही आहे, खूप भूक लागली जोराची। आता इथं कुठं जरी बंद केले मुद्दा म्हणून, करावंच लागणार, कारण भूक लागली, भाऊ किती वेळ काम करणार ना। टोटल 700 रुपये काहीतरी अर्निंग झाली, 700 प्लसच झाली, 700 धरून त्याला। तर आता आपण जेवणार, आणि मग जेवणानंतर बघू, चालू तर करायलाच लागेल। जेवण करायला किती वेळ लागते बघायचं आहे, आणि जेवण चांगलं भेटतं का हे बघायचं आहे। 1-2 ओळखीचे रेस्टॉरंट आहे आपले, रेस्टॉरंट नाही, हॉटेल, मेस, खानावळ आपल्यासाठी हे शोभतं, रेस्टॉरंट आपल्याला शोभत नाही।
आपल्याला फक्त मेस खानावळ हे एवढंच शोभतं. तर आपण आता जाणार आहोत आपल्या जवळच्या हॉटेल किंवा खानावळ पैसे, आणि जिथं आपण 70 रुपयाची राईस प्लेट जेवण करून मग बघूया, चालू करूया. एकदम नॉर्मल आहे. जीवात जीव आला बा तर जेवल्यावर. वाजलं 1:49. मस्त पोट भरून जेवण झाले. उशीर जरा झाला की जरा भूक जरा जास्तच लागते नाही का. पण बघायला गेलं की आता 2 वाजलेत, आपले झाले 700 रुपये. आपल्याला अजून 7, 900 रुपये करायचे, जे की खूप अवघड दिसतंय, टफ दिसतंय. पण आता ऊन पडलेलं आहे एवढं, आणि आता अशा ठिकाणी थांबलो की तिथनं ऑर्डर पडणार नाही. 10-15 मिनटं वाट बघूया. ऊन एवढं पडलं की झाडाखाली येऊन बसलोय, आणि आता इथनं ऑर्डर पडल नाही पडल. आणि अशी सावली भेटली की कोणाला कुठल्या ड्रायव्हरला उन्हात तानाचं पोळ वाटायला, आणि त्यात जेवण झाले म्हणल्यावर पोट भरून. तरी मी माझा 100% नेहमी देतो. जी ऑर्डर पडेल ती घ्यायची, 50 तर 50, 100 तर 100. अजून काही करायच्यात. एक म्हणलं होतं 900 रुपये ना, 900 रुपये भाऊ. 900 म्हणलं होतं, 600, 700, 800, 900, 1000, 6, 7, 8, 9, हां बरोबर 900. विसरून जातो कधी कधी, कारण डोक्यात एवढे गणित चालू आहेत ना माझे. भागाकार, गुणाकार, अधिक, वजाबाकी सगळे गणित एकत्र चालू आहेत. काय बी ओरडत ना मी, काही बडबडत नाही मित्रांनो. जे बडबड करतो त्यामागं काही ना काही अर्थ असतो. ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं त्याला नाही समजलं, त्याला मी काय करू शकतो. आपल्याला खरंच एक ड्रायव्हरलाच माहिती आहे की ड्रायव्हरच्या डोक्यात किती गणित चालू असतात. घरातलं, बाहेरचं, इकडचं, गाडीचं, स्वतःला तर काय राहत बी नाही, तरी बी गणित बनवत असतो किंवा माझं भविष्याचं, की हे करायचं ते करायचं. म्हणजे की 10-20 वर्ष झालं म्हणतो करायचं, पण त्यासाठी लागतात पैसे. म्हणजे की बिझनेस करायचा आपल्याला, पैसे नाही तर काय नाही. आणि कुठनं उचल करायचं म्हणलं तर फेडणं आपल्याकडून होणार नाही. त्याच्याकडून मागून फ्लॉप द्यायला. प्लॅन बी काय, काहीच नाही. आपल्याकडे घर नाही, दार नाही. त्यामुळे मग बसलोय, म्हणलं कमवू आणि मग करू. आणि कमवून करण्यासाठी खूप वेळ लागतो. ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा बघू. आहे ग, ले सावलीला थांबलं तर एवढं भयंकर होऊन आहे. आणि जसं की उबेरने म्हणलेलं सकाळी की नाही का, फुल 100% कमिशन, 10 रुपये बी कट होणार नाही, सगळं तुमचं कॅश, सगळ्या कॅश ट्रिप. बकवास सगळं बकवास आहे. उबेरने फ्रॉड केले ड्रायव्हर बरोबर. दरवेळेस करते, ह्यावेळेस बी केलेले. चुकीचं आहे, असं नव्हतं केलं पाहिजे. जाहिरातीवर पैसे घालवतात त्या पॉपअपवर. इथं मग त्यापेक्षा आहे ते मीटरने द्या ना पैसे. तुम्हाला घ्यायचं तर घ्या 10 रुपये एक्स्ट्रा, पण आम्हाला 17च्या हिशोबाने द्या. तुम्ही घ्या ना कस्टमरकडनं 10 एक्स्ट्रा, तुम्ही प्लॅटफॉर्म चार्जेस त्यांच्याकडनं. आमच्याकडून घ्यायचं ना, मग त्यांच्याकडून बी रोज 10 रुपये घ्या. रोडचा बिझनेस होईल ना तुमचा बी. एक ड्रायव्हर आहे बाई, अख्ख्या भारतात चालू आहे उबेर. भारताच्या बाहेर बी आहे, नुसतं भारताच म्हणतोय. करोडाचा बिझनेस आहे. जर कस्टमरकडनं बी 10-10 रुपये घेतले दर दिवसाला, ज्यांचं डेली येणं जाणं असतं, करोडाचा बिझनेस होईल का नाही. करोडो लोक गुणिले 10. लय लांबचं गणित आहे अजून. लय म्हणजे माझं उबेर असतं तर खतरनाक. ड्रायव्हरला मीटरप्रमाणे दिलं असतं, कस्टमरला बी मीटरप्रमाणे. प्लॅटफॉर्म चार्जेस जे उबेर घेते ते योग्य आहे, कारण तुम्हाला कस्टमर द्यायचं म्हणल्यावर प्लॅटफॉर्म चार्जेस घेतले पाहिजे. 25 रुपये ठीक आहे, मान्य. पण कस्टमरकडनं बी घेतले असते, कारण तुम्ही आमचं प्लॅटफॉर्म यूज करताय. ड्रायव्हरकडनं का घेता, कस्टमरकडनं बी घ्या. कस्टमरला बी 10 रुपये प्लॅटफॉर्म चार्जेस, ड्रायव्हरला 25 ना, कारण तो कमवते म्हणून, तुम्ही घालवते म्हणून तुम्हाला 10 रुपये. आणि ऑफर असले दिले असेल ना कस्टमरला, लय भारी ऑफर दिले असते. समजा म्हणजे मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर 17ने चालू ना, कस्टमरला 15ने दिले असतं, पण ड्रायव्हरला 17ने दिले असतं. 2 रुपये लॉस होते, ते मी भरले असते कसे बी, कारण इकडून प्लॅटफॉर्म चार्जेस तिकडून प्लॅटफॉर्म चार्जेस भेटतात. भरणार ना राव, कॅन्सलेशन होतं त्याचे पैसे भेटतात. कस्टमरला कॅन्सलेशन चार्जेस लावले असते. कस्टमरने बी विचार केला पाहिजे होतं, भाऊ कॅन्सल करायचा विचार करा. आणि ड्रायव्हरला चांगला इन्सेंटिव्ह दिला असतं ना, तर लय ड्रायव्हर वाढले असते आपल्याकडे. पैसे नाही रे, बिझनेसची आयडिया माझ्याकडे असे भरपूर आहेत ना,
आणि मी काही एकटा नाही करणार, टेक्निकल टीम असणार, ते मला सांगणार की असं असं तसं तसं आणि आपण देणार, जे बोललो ते देणार. पण ते जर भविष्यात पैसे असतील तर आपल्याकडं. माझ्या डोक्यात मागाशीच चाललेला मिस्टर बीस्ट तर नाही का डोक्यात आलं होतं की यूट्यूबर एवढा फेमस येतो, एवढे करोडो रुपये घालतो. म्हणलं त्याने उबेर ॲप सारखा एखादा ॲप खोलला भारतात, बाहेरच्या देशातला आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं तिकडं जर खोला सगळीकडे खोलला तरी, आणि जे मीटरने आहे ते किंवा त्यात जर हे बी झालं तर ट्रॅफिकचे बी पैसे लागले तर किती बरं होईल, ड्रायव्हर लोकांचं बरं होईल. प्लस इन्सेंटिव्ह दिलं तर मग सोन्याहून पिवळं. आणि प्लस जसं मी आत्ता सांगितले तसं त्यांनी टेक्निकली अजून काही हे करून जर हे केलं ते प्रॉफिटमध्ये राहतात. टेक्निकली सगळं केलं ना भाऊ प्रॉफिटमध्ये, तेही राहतील, आपण बी राहू. चला तुम्ही 50 घ्या, काय हरकत नाही. इन्सेंटिव्ह देता ना तुम्ही आम्हाला, 20 ऑर्डरला 500 रुपये इन्सेंटिव्ह, 300 दे चाललं डोकं कंपनी. आता 300 होते, 250 केले. मी म्हणतो नवीन ॲप खोला कोणीतरी आणि 300 रुपये इन्सेंटिव्ह द्या, काय हरकत नाही. आमचा CNGचा खर्च निघेल, मीटरप्रमाणे द्या आणि 50 रुपये घ्या प्लॅटफॉर्मचे, काय हरकत नाही. करोड ड्रायव्हर 50नी फुल कमावतील आणि कस्टमरकडनं बी घ्या 20 रुपये. 10 म्हणून होतं, आता 20 रुपये घ्या, कारण आमच्याकडून 25वरनं 50वर गेलं, मग त्यावरनं 10वरनं 20 कस्टमर घ्या. केलं सगळं होतं, करणार पाहिजे. पैसे नाही रे आपण, त्यामुळं भारतातले काही माझ्यासारखे गरीब लोक त्यामुळेच माग आहेत नाही का, पैसे नसल्यामुळं. आयडियल आहेत, वर्कआउट होईल नाही होईल, फ्लॉप होईल ते पुढचा विषय, त्याच्यावर आपली टेक्निकल टीम बसेल. हे आपले आयडिया आहेत, आयडियाला व्हॅल्यू आहे भारतामध्ये, बाहेर बी सगळीकडं व्हॅल्यू आहे, आयडियाला व्हॅल्यू आहे. फक्त कोणतरी पाहिजे पैसे लावणारा. शार्क टँकचा विचार चालू आहे, बघू ओव्हरऑल. चला नाही बघा कॉमेडीचा भाग, पण सिरियस नोट बघायला गेलं तर होऊ शकते. बऱ्याच लोकांनी असं केलेलं बी, नंतर व्यवसाय चाललेलं बी, फक्त तेवढं धमक पाहिजे तिथपर जायची. बघू जमलं तर कधी दिसेल तुम्हाला शार्क टँकमध्ये सीझन 8 वेळा नव्यामध्ये. चला, एक तर मोबाईल चालू होत नाही, 3 वेळा क्लिक करायला लागते तेव्हा चालू होते. नशीब खराब असेल तर काय मित्रांनो, 2 वेळा मोठे मोठे ऑर्डर पडून बी ॲक्सेप्ट करून बी. असं नाही की हाताला नाही लागले, पहिले 300ची ऑर्डर हाताला लागली. मी रोडच्या पलीकडे होतो आणि इकडे ऑर्डर होती, तिकडून इकडे येऊन ऑर्डर कॅन्सल. इकडं आलो, परत ऑर्डर पडली दुसरी 200 वाली, थोडं पुढं आणि लेफ्ट साईडला एका लेनमध्ये. तर त्या आता लेनमध्ये आलो मी, आणि लेनमध्ये आलो आणि ऑर्डर कॅन्सल झाली. म्हणजे 300ची पहिली ऑर्डर कॅन्सल, नंतर 200ची ऑर्डर कॅन्सल, आणि इथं परत कुठलीच रिक्षावाला आला नाही. मग ऑर्डर गेली कुठं, कस्टमर गेले कुठं. उगाच ऑर्डर टाकायची येडा घेत, आणि कस्टमर असं बी नाही की लांब होतं कुठं, म्हणजे चुकीचं लोकेशन असं काय नाही. कस्टमर बी लोकेशनवर दिसत होतं, गेलो कुठं का नाही. 15 मिनटं झालं थांबलो इथं, कस्टमर गावा नाही ना ऑर्डर गावा नाही. नशीब वाईट असेल तर काय रे, चालायचं. चला 900 रुपये झाले टोटल आत्तापर्यंत आपले, वाजले .4. 900 रुपये म्हणजे आत्ता अजून 1000 बी नाही आले, जे की खूप आज वाईट कंडिशन आहे. झाले असते बघा आपले 300ची ऑर्डर जर बसली असते ना, एक अर्धा तासात ते ड्रॉप, अर्धा एक तासात ड्रॉप करून झाले असते 1200 झाले असते. नशीब वाईट, आता काय करणार. ॲक्सेप्ट करून सुद्धा कोण येते कस्टमर मला काय माहिती. जर बघत असेल तर मला कमेंट करून सांगा. जायचंच नव्हतं तर बुकिंग कशाला केली. दोन्ही कस्टमर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी, नाव बी बघितलेलं मी, वेगवेगळं नाव होतं. शाळा झाली माझ्या आज. असं काय हरकत नाही, आपण आपलं 100% लिमिट देऊ. अशा गाड्या तर ना त्यामुळं आवाज कमी येतो. तरी नशीब मी रोडच्या आतमध्ये, रोडला नाही. रोडला असेल तर आवाज एवढा येतो तेवढा बी नसता. माईक घेतला पाहिजे चांगला, घेऊ. पैसे आले यूट्यूबकडनंच आलं होतं आता. तर 900, 1000, 700 रुपये खर्च, जे की खूप अवघड दिसतंय, पण 100% देणार होईल. ते काय ते पुढं बघू. 4 वाजले, 5, 6, 7, 3 तास 700 अवघड आहे. आज बी फ्लॉप डे जाणार आपला. बघू काय होतं काय नाही. 1-2 तास वाटलं तर जास्त थांबू, पण भाऊ आता 200-300 शिवाय दिल्याशिवाय थांबू नका रे, नाहीतर विषय वेगळा होईल नाही का. ओला तुम्ही तर टळून ऑर्डर नाही ठेवायला पाहिजे दिसेल असं पॉपअप येते सारखं. डिसमिस स्टार्ट असलं बकवास.
मी आता वेळ आलं ह्या लोकेशनला बसलो. आता इथून बाहेर जाणार आहे. इथून ढोले पाटीलला जाणार आहे. खराडे आय टी इंडस्ट्रियल कॉलेज नाही का ढोले पाटील, तिथून आपण 1-2 ऑर्डर मारा तिकडे आलतो. इकडून एक ऑर्डर पडली तिकडून कॅन्सल झाली. परत तिकडे जाणार आहे. तिथून ऑर्डर पडते मला आशा आहे, कारण ते आता आय टी इंडस्ट्री सुटेल म्हणून. तिथं आय टी इंडस्ट्री ना म्हणून. आणि मोठीच ऑर्डर घेणार आहे. 100-200च्या पुढं. छोट्या ऑर्डरला हात नाही लावणार होता, कारण माझी जी उबेरने आशा निराशा केली ना, दाखवतो मी तुम्हाला. मला येड्यात काढता काय 2-2 ऑर्डर कॅन्सल करताय. बरं ऑर्डर से पंगा म्हणतोय, ड्रायव्हर से पंगा लेंगा क्या. बरं थांबा. तर मित्रांनो, आपण आता आहोत विमाननगरमध्ये आय टी इंडस्ट्रीच्या एकाला सोडला असता. वाजलेत तर 5:35. टोटल 1300 रुपये झालेत. मच्छर टोटल 1300 रुपये झालेत. तर आपल्याला अजून 300 रुपये करायचे. हो येडे मोबाईल गरम एवढ्या 5:30 वाजता कोण गरम होतंय. तर ऑर्डर पडलेली कॅन्सल झाली. नशिबाच खराब आहे आपलं. बॅक टू बॅक ऑर्डर पडते ते कॅन्सल ऑर्डर. 136 रुपयाची ऑर्डर पिकअप केली ती आपण. गाडी पुढे जाणार आहे. अजून एक पडली जी की छोटी उचलणार नाही आपण. ही बी नाही उचलणार. 36, 42, 56 असले ऑर्डर पडतात. आणि 136 वाली ऑर्डर होती ती माझी कॅन्सल केली आहे. आज काय चाललंय, का होतंय माझ्याबरोबर असं. बरं बदला, मी बी घेतो बदला. 300 रुपये करायचे ना. विमाननगरला आहे. इकडं असं घराकडं मारत जाणार. आता मला ह्या साईडला पडलं तर नाही येणार. घराकडं मारत जाणार. कोण ना कोण भेटेल. तिथून आता कल्याणी नगर, कोरेगाव पार्क, नाही तर येरोळा, स्वारगेट, कात्रज. 300 कसे बरं. 1.5 तासात 300 करायचं. आप मागाशी 9 ते वाटले होईल, पण आता व्हायला लागलं म्हटलं कॉन्फिडन्स आला. होते केले होते, फक्त पडायला पाहिजे. आता 136ची पडली असती. पकडली होती ती बी गेली. पकडलेली गेली बरं का. आज तिसऱ्यांदा असं झालं. पकडलेली ऑर्डर जाते ते आपल्याकडे. कोण हे कस्टमर, काय करतात का ना, मला का बुकिंग करतात. जर कॅन्सलच करायचं असेल तर काय हरकत नाही. तुम्हाला भाऊ झुकेगा नाही. भले 10 ऑर्डर पकडो आणि कॅन्सल हो. 11वी ऑर्डर पकडणार आणि तिला घेऊन घरी जाणार. पण असले 53 आणि 54 रुपयाचे नाही. मोठीवालेच पाहिजे. जरी 53-54च्या पडल्या तरी घराकडच्या साईडला पाहिजे. लोगाव तिकडं नाही पाहिजे. आता मला तिकडं नाही जायचं. आता मला घरी जायचं. मला बी गरज आहे का नाही. ड्रायव्हर आहे भाऊ. रिकाम तिकडं थोडी लय घाट. 10 किलोमीटरची ऑर्डर पडलेली रॅपिडोला, जे की ब्लॉकच्या नादात नेऊन गेली. असे केशवनगर तिकडं नाही. ऑर्डर पडायला लागल्यात भावांनो. थांबा जरा, ब्लॉग नंतर बनवू. ऑर्डर जाती लागत नाही. केशवनगरची ऑर्डर पडली, ती बी गेली. काय हरकत नाही. आपल्याला घराकडचीच ऑर्डर पाहिजे. आता मला माहिती आहे पार्टनर आहे इथं आय टी इंडस्ट्री. इथून नाही तर तिकडून नाही तर इकडून U-टर्न घेऊन आलो की मी. राईट साईडला फिनिक्स मॉल आहे आणि पलीकडच्या साईडला आय टी इंडस्ट्री, इकडच्या साईडला बँक इंडस्ट्री. त्यामुळं भाऊ आता डायरेक्ट घराकडेच घेणार. इथून जर मी तुम्हाला सांगितलं ना, घराकडची जर पडली ना मला 200-250 पडती. आणि तिथल्या इथं 50-100 तर कसेही होते. बघू काय होतं काय नाही. इच्छा तर आहे की डायरेक्ट घराकडचीच पडावं. बघू काय होतं. तर मित्रांनो, तिकडनं कल्याण नगरला कुठं तर होतो विमाननगरला आपण. तिकडनं ऑर्डर पडलेली आपल्याला हांडेवाडीला. तर आता आपण आहोत हांडेवाडीला. आता जस्ट ऑर्डर डब झालं आहे. ड्राप अयो कंबरला दिसतं रे. वाजल्यात 6:36 आणि फक्त जस्ट कॅल्क्युलेट मारलं आहे. 140 रुपये कमी टार्गेटला आपल्या. तर बघूया आता 140 रुपये घराकडं मारत इथनं 200 रुपये होतं. इथनं बी 200 रुपये. कुठनं बी जावं घराकडं 200 रुपये होतात. करायचं म्हणल्यावर करायला लागतं बाबा. काय सांगायचं आता. तर बघू आता ऑर्डर पडती कधी नाही. छोटे 3 मारल्या तरी चालतात. आता काय विषय नाही. लाईट्स, नॅचरल लाईट्स आपल्याकडे आहेत की राव. लाईटची कमी काय आपल्याकडे. तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या एरियात. आपण आता आहोत मोगरा पावभाजी बेबडशाची इथं. आणि वाजल्यात 7:31. अर्धा तास उशीर झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. पण टार्गेट कंप्लीट झालं ते महत्त्वाचं आहे. 1000 रुपये करायला दिवसभर कसं करावं लागतं. सकाळी जर लवकर आलो असतो 3-4 पण घरी गेलो असतो. पण कोण उठावं लवकर, मेहनत कोण करावं एवढं. असो काय हरकत नाही. टार्गेट कंप्लीट झालं ते महत्त्वाचं आहे. तर फायनली हा आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉग. तोपर्यंत शुभरात्री. चला.